सुप्रभात. गुड मॉर्निंग फ्रॉम कलावंतीन टॉप. मित्रांनो, फायनली कलावंतींच्या टॉपला आलो आम्ही. सकाळचे वाजलेत 6:15. तिकडे अजून चंद्र दिसतोय थोडासा आणि हा कलावंतींचा टॉप. ॲक्च्युली काल रात्रीच आलो आम्ही वर. रात्री काय दाखवता नाही आला एवढा, त्यामुळे आत्ता व्हिडिओ स्टार्ट केले मी. बघूया आता. समोर व्ह्यू बघू शकता तुम्ही. बघू शकता तिकडे पूर्ण धुक्याची लेअर आहे. तो मध्ये दिसतोय कारळा किल्ला. हे छान सनराईज झाला आहे मस्तपैकी. दिसेल का नाही माहिती नाही गोप्रोमध्ये. फोनच्या कॅमेऱ्यामध्ये कोणीच नाही इथे आज संडे आणि खाली लोक आलेत. ते आता येतील वर हळूहळू. आम्ही लवकरच आलो. फायनली खाली उतरायला स्टार्ट केला आम्ही. तो रस्सीचा पॅच, एक रॉक पॅच आहे. रस्सीने खाली यायला लागतो. ऊन यायला लागले आता. फटाफट खाली जाऊ. इथे टॉपला एक दुकान आहे खायचा. काकडी लिंबू सरबत भेटेल तुम्हाला. एवढा खूप उन्हातून जर चढून आले आणि अशा टाईमावर इथे लिंबू सरबत भेटल्यावर अजून काय पाहिजे. चला लवकर. काय मग कसा वाटला? फायनली खाली आलो. मेन जो पॅच आहे तो कम्प्लीट झालाय. आता खाली जायचं आहे. इथं बसतो मी. तो उभाच्या उभा फोटो गोप्रोने. हा का? इथे एक गुफा आहे प्रबळगडाच्या खाली. तिकडे चाललोय मी आता. इथे आतमध्ये गुफा आहे. उभा तर नाही राहता येऊ शकत इथे.
त्यांना बघायची होती, त्यांना घेऊन आलो. झाली हाऊस? मस्त हाऊस पूर्ण झाली. चला ही थांबा मी बाहेर जाता अशी कसं काय जायचं रे? चला चला असंच. थोडी डिक्की दुखते. डिक्की मोठ्याच. हाँ भाई बिल्कुल यार. गाजियाबाद में वो ये दोस्ती करने के अंदर ही तो है। और लंबा होता तो नहीं दिल्ली सही है, और लंबी तो फाजिल वाली है। पुरानी दिल्ली में भी है, नोएडा में भी है. अब मैंने पूछा कि इंदिरापुरम, बोला गाजी. इथे मध्ये असे छोटे छोटे शॉप आहेत. तिथे तुम्हाला खायला वगैरे भेटू शकतो. ते 8 वाजेपर्यंत तरी उघडं असेल आय थिंक. ते वरती जाताना परत खाली पण आहे की जिथे आपण कॅम्पिंग करतो. 2 मॅगी किती? मॅगी, बिस्किट, चहा वगैरे सगळं भेटेल तुम्हाला. काय 2 काय पाणी वगैरे पण भेटेल. करून टाकते. इथं हॉटेल एक, तिथे तुम्हाला खायला वगैरे सगळं भेटू शकतो. आता बंद आहे, वरती चालू आहेत आणि इथे कॅम्पिंग वगैरे होते. इथं आम्ही कॅम्प लावलेला मगाशी, सॉरी रात्री, आणि इथे स्टे केलेला. इथे खायला वगैरे होता. खूप मोठी जागा आहे. तर तुम्ही पण तुमचा टेंट आणून लावू शकता आणि खायला वगैरे काय पाहिजे असेल तर तुम्हाला इथे भेटेल. ही माची आहे. इथं आम्ही टेंट लावलेला. इथून तुम्हाला दिसतो हा कलावंती प्रबळगड. सेम टी शर्ट घालताना 4 लोकांना आम्ही बघितले. मार्वलस मार्वलस. वर येताना असे खूप मध्ये मध्ये शॉप आहेत. तिथे तुम्हाला लिंबू सरबत वगैरे, काकडी वगैरे काय खायचं असेल तर भेटू शकतो. आणि असे मध्ये मध्ये छोटे पाळणे वगैरे आहेत. ॲक्च्युली आम्ही काल रात्री आलो त्यामुळे काय दाखवता नाही आला. चला आता जाऊया खाली. खरं तर पावसाळा आता येऊन गेला त्यामुळे झाडी वाढले खूप. येताना फुल टी शर्ट वगैरे घालूनच आहे. आज संडे आहे तर कमीत कमी 200 ते 300 माणसं आले तिथे. संडेला येऊच नका, सॅटर्डे या. बेस्ट टाईम आहे सॅटर्डे मॉर्निंग किंवा सॅटर्डे इव्हिनिंग. तुम्ही वरती जाताना ठिकठिकाणी अशा कचराकुंडी बघू शकता. प्लीज आपापल्या जवळ असेल कचरा, प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे काय, त्या शक्यतो घरी घेऊन जा किंवा ह्यात टाका, पण बाहेर टाकू नका. असा कुठं पण मध्ये मध्ये प्लीज तेवढा करा. ट्रेकमध्ये कोणत्याही ट्रेकला जाताना ही गोष्ट मेन स्वतःहून करा. आपण सर्वांनी मिळूनच गड किल्ले आपण स्वच्छ ठेवले पाहिजेत. सर्वांनी ठरवले कचरा टाकायचा नाही, तर थोडासा पण कचरा मिळणार नाही. या अशी मुगडाळ विगडाळ टाकतात. नेऊन नेऊन किती नेणार खाली आम्ही. आणि आम्ही फायनली खाली पोचलो आहे. 1 तासामध्ये आलो खाली धावत धावत. आजचा उद्घाटन आम्हीच केला आहे. सर्वात पहिले वरती आम्हीच होतो 6 वाजता. रात्री झालेलो त्यामुळे लवकरच उठून वरती गेलेलो. फायनली खाली आलो आहे. आता इथे आम्ही जय महाराष्ट्र, लिंबू सरबत वगैरे पिऊ आणि घरी जाऊ. ओ यो
अजून एक आमचा पार्टनर संकेत, विशाल सर. नेक्स्ट ट्रेक कुठे? नेक्स्ट टाइम आपण जाऊ डिफिकल्ट कुठला चंदेरीला रोप बीप टाकून मग जाऊया. ठीक आहे. कोणती रोप टाकायची? ते पुल्ली पुल्ली. चलो बाय बाय. आम्ही सकाळी आलो इथे, तेव्हा आमची एक गाडी आणि तिथे एक ब्रेझा आणि बलून होती. आता तुम्हाला दाखवतो किती गाड्या आहेत. जत्रा भरली जत्रा, म्हणून संडेला अजिबात येऊ नका. जत्रा भरली इथं.